नमस्कार मित्रांनो, तुमचं मनाशी मैत्री बाय रुपशाली या चॅनलवर स्वागत आहे। आज आपण अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी खूप कठीण असते पण आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते। ती गोष्ट म्हणजे काही गोष्टींपासून दूर जाणं। आपण आयुष्यात अनेक गोष्टी पकडून ठेवतो, नाती, लोक, आठवणी, सवयी। फक्त एक भीती असते, जर हे सोडलं तर माझ्याकडे काय उरेल। पण कधी कधी सोडणं म्हणजे हरवणं नाही, तर स्वतःला सापडणं असतं। आज मी तुम्हाला अशा 10 गोष्टी सांगणार आहेत, ज्या वेळेवर सोडल्या तर तुमचं आयुष्य हलकं, शांत आणि आनंदी होईल। पहिली गोष्ट आहे टॉक्सिक नाती, म्हणजेच विषारी नाती, जिथे सतत दुःख, कमीपणा आणि अस्वस्थता असते। ते नातं टिकवण्याची गरज नाही। तुमच्या मनाला शांतता देणाऱ्या नात्यांना प्राधान्य द्या। जिथे प्रेम नाही तिथे जबरदस्ती करू नका। दुसरं, सतत टीका करणारे लोक। काही लोक तुमच्यातलं चांगलं कधीच पाहत नाही। त्यांच्या मतांना जास्त महत्त्व देऊ नका। तुमची किंमत तुम्हाला माहिती असली पाहिजे। तिसरी गोष्ट, भूतकाळाच्या आठवणी। जुन्या चुका, जुने दुःख हे सतत आठवत राहणं म्हणजे स्वतःला पुन्हा पुन्हा त्रास देणं। भूतकाळातून शिका, पण त्यात अडकून राहू नका। चौथी गोष्ट, प्रत्येकाला खुश ठेवण्याची सवय। सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करताना आपण स्वतःला हरवतो। सर्वांना खुश ठेवणं शक्य नाही आणि गरजेचंही नाही। पाचवी गोष्ट, ओव्हर थिंकिंग, जास्त विचार करणे। एकच गोष्ट पुन्हा पुन्हा विचारणं मनाला थकवून टाकतं। जे तुमच्या नियंत्रणात आहे त्यावर लक्ष केंद्रित करा। सहावी गोष्ट, रिस्पेक्ट न करणारे लोक। जिथे तुमचा सन्मान नाही तिथे तुमची उपस्थितीही नसावी। स्वतःचा सन्मान जपा, तो कुणाच्याही वागण्यावर अवलंबून नसावा। सातवी गोष्ट, निगेटिव्ह वातावरण। नेहमी तक्रार, नकारात्मक विचार हे सगळं तुमच्या मनावर परिणाम करतं। पॉझिटिव्ह लोकांमध्ये आणि वातावरणात वेळ घालवा। आठवी गोष्ट, स्वतःला कमी समजणं। मी काहीही करू शकत नाही हा विचार तुमचं आयुष्य थांबवतो। स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्यात खूप क्षमता आहे। नववी गोष्ट, वन साइडेड रिलेशनशिप। जिथे तुम्हीच प्रयत्न करता, तुम्हीच काळजी करता, ते नातं तुमचं नाही, तुमचं ओझं आहे। जिथे एफर्ट दोन्हीकडून आहे तिथेच राहा। 10वी गोष्ट, स्वतःच्या मर्यादा ओलांडणं। लोकांसाठी, नात्यांसाठी, कामासाठी आपण स्वतःच्या मर्यादा विसरतो। तुमच्या सीमा म्हणजेच बाउंड्रीज स्पष्ट ठेवा। नाही म्हणणं शिका। मित्रांनो, दूर जाणं म्हणजे पळून जाणं नाही, तर स्वतःसाठी योग्य निर्णय घेणं आहे। तुम्ही ज्या गोष्टींपासून दूर जाता त्या तुम्हाला कमजोर करत नाहीत, त्या तुम्हाला मजबूत बनवतात। आणि कधीकधी आयुष्यात पुढे जाण्यासाठी काही गोष्टी मागे सोडाव्या लागतात। आजपासूनच ठरवा, जे तुम्हाला त्रास देतं त्यापासून दूर जा। जे तुम्हाला वाढवतं त्याला जवळ ठेवा आणि मग बघा तुमचं आयुष्य किती हलकं आणि सुंदर होतं। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, चला करूया मनाशी मैत्री आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।